ती म्हणजेच पुण्यात शरद पवारांच्या नेतृत्वात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ आंदोलन सुरू झालेलं आहे। मुंबईत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेना भवनाबाहेर आंदोलन होणार आहे। तोंडाला काळ्या फिती बांधून महाविकास आघाडीचे नेते हे आंदोलनात सहभागी होत आहेत। थेट दृश्य आपण पुण्यातून पाहतोय। शरद पवार तोंडाला काळा मास्क बांधून आंदोलनात सहभागी झाले आहेत। त्यांच्या सोबतच खासदार सुप्रिया सुळे सुद्धा या आंदोलनात सहभागी झाले आहेत। हे मूक आंदोलन महाविकास आघाडीने बदलापूर घटनेच्या निषेधार्थ काढले आहे। या बदलापूर घटनेकडे आणि महिलांवरील वाढत्या अत्याचाराकडे सरकारचं लक्ष जावं, यासाठी उपाययोजना कराव्या, महिलांच्या सुरक्षिततेबाबत कायदा सुव्यवस्था नीट करावी, यासाठीच या मागण्यांसाठी विरोधकांनी सरकारला घेरल्याचं दिसतंय। या ठिकाणी खरं तर अनेक महिलांसोबत पुरुषही या ठिकाणी दाखल झालेले बघायला मिळत आहेत आणि पुरुषांनी देखील हातावर जी आहे ती काळी फीत या ठिकाणी लावलेली बघायला मिळत आहे। निषेध खरं तर या ठिकाणी व्यक्त होताना बघायला मिळत आहे। आज अनेक महिला ज्या आहेत त्या या आंदोलनामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत। काय सांगाल ताई? हो, आम्हाला खूप चीड आली या गोष्टीची, पण सगळे आम्हाला सर काय सांगाल? आज पुरुष देखील मोठ्या प्रमाणात आंदोलनामध्ये सहभागी झाले। गुरु सरकारच्या विरोधात हे मूक आंदोलन आहे, हे व्हायलाच पाहिजे। यांना गुजरातला गु आणि गुणरत्नातला गु या दोघांना आवडतो, हे वाईट आहे। ह्या येथे वाचा फुटायलाच पाहिजे। या कायदेशीर करत होते सर्व काही, पण या सरकारने त्या गुणरत्नामधला आणून इथे पुढे करून हा खेळ जो चालवला आहे, आज जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद संपूर्ण महाराष्ट्रभर होणार आहे उद्धव साहेबांच्या आव्हानानुसार। ही आमची आणि आम्ही हा जोपर्यंत न्याय लागत नाही तोपर्यंत ह्या शेवटपर्यंत ह्या आंदोलनात आम्ही लोक सहभागी उग्र आंदोलन करणार आहोत। याच्यानंतर पुढे आता हे शेवटच्या क्षणाला होतं, सुप्रीम कोर्टात आम्ही जाऊ शकत नव्हतो म्हणून आम्ही थांबलो होतो, पण आम्ही उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली अखंडपणे त्यांच्या राहणार आहे आणि हा गु जन आवडतोय त्यांच्या विरोधात लढणार आहेत आम्ही, हे ठरवलेलंच आहे आम्ही लोकांनी। काय सांगाल? आज तुम्ही देखील या ठिकाणी सहभागी झाले, काळ्या रंगाची साडी नेसलेली आहे आणि काळी पट्टी देखील घातली। आम्हाला खूप संताप आला या गोष्टीचा। ज्या या महाराष्ट्रामध्ये जे चाललेलं आहे हे योग्य नाहीये, त्यासाठी आम्हाला उद्धव साहेबांनी जो आदेश दिलाय तो आम्ही पाळणार आणि काळी पट्टी बांधून मूक आंदोलन करणार। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहेत ते महिला आणि पुरुष सहभागी झालेले बघायला मिळत आहे। त्यांचं तेच म्हणणं आहे की काल जेव्हा कोर्टाने जी ही परमिशन जी आहे ती नाकारली, त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये जाण्यासंदर्भात वेळ मिळाला नाही आणि म्हणूनच हे आंदोलन या ठिकाणी मूक आंदोलन पद्धतीनं करण्याचा इशारा जो आहे तो होना प्यारे। ही दोन दृश्य आपण पाहतोय। एका फ्रेम मध्ये पुण्यातली दृश्य तुम्हाला दिसते, या ठिकाणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने मूक आंदोलन सुरू केलेले आहे, तर दुसऱ्या ठिकाणचे दृश्य ही मुंबईतून आहे। उद्धव ठाकरे समर्थक जे आहेत ते रस्त्यावर उतरले आहेत। मातोश्री समोर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात आंदोलन थोड्याच वेळात सुरू होणार आहे। आता शिवसैनिक या ठिकाणी दाखल झाल्याचं आपण पाहतोय। मोठ्या प्रमाणात महिला सुद्धा या आंदोलनात सहभागी झालेल्या आहेत। काहीच वेळात उद्धव ठाकरे सुद्धा त्यांना इथे येऊन जॉईन करणार आहेत, सहभाग त्यांच्यासोबत त्यांचा असणार आहे। आणि अशा प्रकारे आपण पाहतोय की महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सरकारला घेण्याचा पूर्ण प्रयत्न ते करणार आहेत। होना प्यारे। आज खरं तर महाराष्ट्र बंदची हाक ही महाविकास आघाडीकडून देण्यात आली होती। बदलापूर घटनेच्या निषेधार्थ त्यांनी ही हाक दिली होती, परंतु राज्य सरकार त्याच्या विरोधातील याचिका घेऊन हायकोर्टात गेला आणि त्यावेळी हायकोर्टात गेल्यानंतर बंदला स्थगिती देण्यात आली, त्यामुळे आता आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे। शरद पवारांच्या इथे काहीतरी हालचाली होताना दिसत आहेत। आपण पाहू शकतो की एक नेते जे आहेत ते उभे राहिले आहेत, माईक घेऊन ते कदाचित तिथे असलेल्या सर्वांशी संवाद साधणार आहेत। गांधी यांनी प्रत्येक आंदोलन असेल, हरताळ असेल किंवा मूक निदर्शने असतील, त्यावेळेला बापूंचं लोकप्रिय भजन रघुपती राघव राजाराम, मी आपल्या सर्व सत्याग्रहींना विनंती करतो की आपण सर्वांनी सामुदायिकपणे हे भजन या ठिकाणी एकत्र मिळून सामुदायिकपणे या ठिकाणी गायू। रघुपती राघव राजा राम
पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, रघुपति राघव राजा राम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। सीताराम सीताराम, सबको सम्मति दे भगवान। सीताराम सीताराम, सबको सम्मति दे भगवान। आपण पाहतोय की पुण्यात दमदार पावसाला सुद्धा सुरुवात झाली आहे आणि त्यामध्ये शरद पवारांचे आंदोलन जे आहे ते सुरूच आहे। पाऊस सुरू झाला असला तरी आंदोलनकर्ते हे आंदोलनावरती ठाम आहे। 11:05 हे आंदोलन सुरू राहणार आहे आणि अशात आता त्यांनी गांधीगिरी स्टाईलने हे आंदोलन सुरू केल्याचं आपण पाहतोय। गांधींचं जे भजन आहे रघुपती राघव ते सुद्धा हे सामूहिकरित्या गातात। जर हे मूक आंदोलन असलं तरी एक सत्याग्रहाच्या वाटेने किंवा त्या पद्धतीने हे आंदोलन होताना पाहतोय। त्याला गांधीगिरी स्टाईलने आंदोलन केलं जाताना आपण पाहतोय। भर पावसात सुद्धा आंदोलनकर्ते आंदोलन करतायत।